नमस्कार मैत्रिणींनो, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण बासुंदीसारखी मस्त मलाईदार आणि छान दाटसर अशी तांदळाची खीर करणार आहोत आणि तेही फक्त 10 मिनिटांमध्ये। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी खीर करण्यासाठी बासमती तांदूळ घेतले आहे। तुम्ही आंबेमोहोर तांदूळ सुद्धा घेऊ शकता। खीर करण्यासाठी शक्यतो आंबेमोहोर किंवा बासमती तांदूळ घ्यायचे, म्हणजे त्याने खीर छान सुवासिक होते। तर रेग्युलर पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे तांदूळ इथे मी घेतले। तांदूळ स्वच्छ पुसून घेतलेले होते। छान लालसर रंगाचे होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर मिक्सरवरती अशा पद्धतीने जाडसर असे वाटून घ्यायचे। खीर करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। इथे काही सुके मेवे घेतले आहेत। काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप कढईमध्ये घालायचे आणि छान लालसर रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे। काजू बदामाचे काप छान परतून झाले की थोडेसे बेदाणे घालून परतून घ्यायचं। बेदाणे छान परतून झाले की नंतर यामध्ये आपण जो तयार केलेला तांदळाचा रवा आहे तो घालायचा आणि छान गरम होईपर्यंत परतून घ्यायचा। रवा छान गरम झाला की यामध्ये गरम केलेलं अर्धा लिटर दूध घालायचं आहे। अर्धा लिटर दुधाची खीर आपण करत आहोत, त्यासाठी छान उकळीचं अर्धा लिटर दूध घालायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटे ही खीर शिजवून घ्यायची। 4 ते 5 मिनिटांमध्ये तांदळाचा रवा मस्तसा शिजला जातो। तर आता या खीरीमध्ये आपण साखर न घालता कॅरमल घालणार आहोत आणि हे कॅरमल कसं तयार करायचं किंवा या तांदळाच्या खीरीची संपूर्ण रेसिपी आपल्या सिंपल मेजवानी मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघू शकता। कॅरमल टाकल्यामुळे खीरीला खूप छान रंग, चव आणि सुगंधसुद्धा येतो। कॅरमल खीरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 3-4 मिनिटे खीर पुन्हा उकळवून घ्यायची। तर बघा, कॅरमल घातल्यानंतर 3-4 मिनिटे खीर उकळून घेतली। मस्त दाटसर अशी खीर तयार आहे। आता सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पूड आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आणि इथे तयार आहे आपली अगदी बासुंदीसारखी मस्त मलाईदार, चवदार आणि दाटसर अशी तांदळाची खीर। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।